उत्कंठित झाली आठवला बाप माय येईल काय मूळ नेनू तुका म्हणे कामा वारी आठवला बाप माय येईल काय मूळ नेनू
श्री संताची या विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम आठवला बाप माय येईल काय मुळ नेणू कैलासवासी मातोश्री गोदाबाई रखमाजी मुंडे या माऊलीच्या गंगापूजन पूजनाच्या निमित्ताने आयोजित केली गेलेली आजची कीर्तन सेवा मोठी इंद्रवाडी कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांची दोन्ही चिरंजीव देव नातवण अर्थात श्री दत्तात्रय आणि मोहन या दोन्ही सुपुत्रांनी आणि त्याचबरोबर वैकुंठवासी मदनराव यांचे चिरंजीव वैजनाथराव आपल्या पितराप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान दानदानाच्या रूपाने समर्पित करावी याच एका पवित्र उद्देशात कृतज्ञतापूर्वक केला आयोजन चिंतन म्हणून शिवेसाठी निवडलेला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा दिलक्या पद्धतीचा निर्याण प्रसंग अर्थात वैकुंठ गमन प्रसंगातला असून या भंगाद्वारे तुकोबा वैकुंठाला जाते वेळी ज्या गोष्टी घडल्या किंबहुना ज्या गोष्टी जाणवल्या त्याची प्राकभावी भूमिका रूपकात्मक शब्दात तुकोबांनी व्यक्त केली रूपकात्मक बोलण्याचा हेतू भाव त्या अनुषंगाचा आहे कारण जीव दशा कशी दशा ही दुर्दशा जीवदशेचं खरं नाव काय आहे दुर्दशा त्या दुर्दशेचा रूपकात्मक शब्दात भाव प्रगट करावा आणि म्हणून या अभंगाची रचना आई आम्हाला सर शनिवाराने शिकविले आपला मुद्दा जीव दशा ही पराधीन अवस्था कसली अवस्था पराधीना समाधान नुहेतान कल्पांती पराधीन व्यक्तीला जीवनात समाधान कधीच मिळत म्हणून आपल्याकडं जाहीर म्हटलं जातं
स्वातंत्र्यातली अर्धी बरी आणि पारतंत्र्यातली पूर्ण नको विढल. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कितीतरी वीरशूरांनी आपले जीवन बळी दिले. काय केलं? तुका मनी बळी देतात की निधान, भीकेसाठी कोण राज्य देतो विढा. देतात ते निधान. कायम पडल्यावर बळी गेले का नाही गेले? कशासाठी? स्वातंत्र्य. कितीतरी वीरशूरांनी आपले जीवन या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण गमावले. कारण भिकेसाठी कोण राज्य देतो? भीक मागून राज्य मिळत आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी वाटल ते करतात. पण स्वातंत्र्य आणि जीवदशा कसली दशा आहे? पराधीनता. पण प्रश्न असा, पराधीनतेबद्दल काही नाराजी असण्याचं कारण नाही. पण एकाच्या अधीन राहणं चांगलं, कोणाच्याही असं. म्हणून त्या सासुरवासनीचा दृष्टांत. कुणाचा दृष्टांत दिला? सासुरवासनीचं जीवन कसे? पराधीन. तिला अनेकाच्या मनधरण्या करून तिचं नान पकत असा. लक्षात येते का? एकाची मनधरणी, एकाच्या ताब्यात राहणं कदाचित मान्य होईल. हो, जिने पराधीन आणि का हाती दृढपाशी बहु बांधलो संचिती, प्रारब्ध क्रियमान सांगाती आणि भोवंडीची सत्ता मात्र आपुली या विढाला. जिने पराधीन आणि का हाती, एकाच्या हातात चालेल. एकट्या मालकाची मनधरणी करायला परवडतंय, त्याच्या मनासारखं वागून दाखविता येईल. पण एकट्या मालकाच्या मनासारखं वागून नान पकत आहे का? नाही. जिने पराधीन आणि का हाती, अनेकाच्या हातात जीवन, अनेकाच्या मनासारखं वागावं लागतं. बर, प्रश्न असा, कुणाकुणाच्या पहिला ताबा कुणाचा? काय कुणाचा ताबा आहे? दृढपाशी बहु बांधलो संचित. कुठं बांधला माणूस? कर्मानुबंधी मनुष्य लोके. मनुष्य लोके कर्म अनुबंध बदनात. मनुष्य हा प्रत्येक जीव किंबहुना कर्माशी बांधल्या. त्यामुळं कर्म निहित तिकडे जावं लागते, कर्म ठेवील तिथं राहावं लागते, आणि कर्म करविल तीच करावं लागते. गहनो कर्मनाम गती. कर्माची गती गहन आहे. कुंकडली माणसं कुंकड घेऊन जाते, काही सांगता येत नाही. काही तटीला पाय देऊन काय फायदा? कर्मे देता झोले प्रयत्न करीता प्रयत्न करीता प्रयत्न करीता
न करिता काही न चली. तुमचा शनिवार आहे आमचा मंगळवार आहे. हा? तुमचा शनिवार आहे आमचा मंगळवार आहे. हा मंगळवार. पण मंगळवार मोकळा असतो. म्हणजे मग याला मोकळा मंगळवार म्हणतात. मुद्दा कुठे आहे आपला? कर्मानं जर धोका दिला तर चांगल्या चांगल्या रथी महारथीला खावा लागतं. कर्माच्या बाबतीत कर्माती शंभूमानी आपण किती पळसी कर्मा भेद. कर्माला भगवान शंकर मान देतो. हा? तुम्ही आम्ही कोण? कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी. एवढ्या मोठ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाला काय नाही ना बिनशर्त वनवास भोगावा लागला. ही ताकद कर्माची ताकद. जगन्माता सीतेला वियोग कर्माची ताकद. 4 पोरं असताना पाणी पाजायला एकही पोरग जवळ राहू दिलं नाही. ही देवाच्या बापाची हाल आहे. आपले बाप ऐकतेच निर्धारी होते. देवाच्या बापाची ही हाल. तुम्ही आम्ही कोण? चौघे पुत्र लाया दशरथा अंतकाळी एकही नव्हते. किती वाईट परिस्थिती. याचा अर्थ एकच आहे. जीव हा कर्माधीन. कर्मापुढं हट्ट करायला आणि कर्माच्या बाबतीत फार चिकित्सा करण्यात आली. अति बारकावा घेतला. कशाच्या बाबतीत? कर्म. पण याचा निर्णयच होऊ शकला नाही. जगाच्या मालकाची खुबी काय? किम कर्म किम कर्मेति कवयो प्यत्र मोहिता. वा ते तर कर्म म्हणी ते कव अथवा अकर्मा काय लक्षण. हे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले विराला. कर्माचा कथाचा साधारण नाही का? चांगल्या चांगल्या रथी महारथी बिनशर्त भोगून घेत आहे. पंचदशीकारांनी कर्माचे 3 प्रकार मानले. संचित, प्रारब्ध आणि क्रिया. त्यापैकी संचिताचा ज्ञानाने नाश करता येतो. निरहंकार वृत्तीनं क्रियमान संपविता येतो. पण प्रारब्ध कर्मामध्ये 3 प्रकार केले पुन्हा डबल. इच्छा, अनिच्छा आणि परेच्छा. आपल्या इच्छेनं झाला असेल ती इच्छा प्रारब्ध. दुसऱ्याच्या इच्छेनं झाला असेल परेच्छा प्रारब्ध. पण एक प्रारब्ध असलं त्या दोन्हीची व्यवस्था करता येते. पण एक असं प्रारब्ध आहे, त्याला अनिच्छा प्रारब्ध. ती इतकं दांड घ्या.
इच्छन आपली इच्छा नसताना देखील मजबुरीनं बलात् ती योजिता बळजबरीनं ती भोगवूनच घेत आहे. ही ताकद आहे कुणाची? अनिच्छा प्रारब्ध. आणि मग याची उदाहरणं देत असताना थोरली 2-3 उदाहरणं दिली पंचदशीकारात. अवश्यम भावी भावाना प्रतिकारो भवेत्यति तदा दुःखैर्न लिप्तेरन् नलराम युधिष्ठिरः. विद्यारण्यांची भाषा आहे. ते म्हणतात अवश्यम भावी भावाना, त्याला अनिच्छा प्रारब्ध. अवश्य होणार जे प्रारब्ध आहे ना, अनिच्छा प्रारब्ध. प्रतिकारो भवेत इति न, प्रतिकार केल्यावर देखील ज्याचा प्रतिकार होऊ शकत नाही असला अनिच्छा प्रारब्ध. एका जनार्दनी भोग भोगी नवीन सुखे सांगे, भोगी नवीन सुखे सांगे, भोगी नवीन सुखे सांगे. एका जनार्दनी भोग आणि भोगिल्या विन नसुजी सांग. भोगिल्या विन न चुके सांग, न चुके सांग. चुकत नाही ती, चुकविताच येत नाही. या कबीरदाजींनी पदावर केलं. त्यांचं पद आहे. आम्ही भगवान विश्वनाथाच्या दर्शनाला जायचं सकाळी काशीला असताना बाबाच्या दर्शनाला गेलो. त्या दरबारामध्ये त्याचा नियम असतो. वार ठरले. मंगळवार आपल्याकडं हनुमानजीचा वार शनिवार मानतो. उत्तर प्रदेशात हनुमानजीचा वार मंगळवार आहे. शनिवार मंगळवार एकच एक ज्ञानामध्ये म्हणून त्यांना तुटवडा वाटू नये ना, सवतीचं लिखू वाटू नये. एकच आहे ती. महाराष्ट्रात शनिवार हनुमानजीचा वार. उत्तर प्रदेशात काशी अयोध्या जेवढं आहे तेवढं तिथं मंगळवार मानतात हनुमानजीचा. हे लक्षात आलं. त्याच्यामुळं त्यांचं बरोबर आहे. कारण तुका झाला शेकळ समज इकडे थोडा लिको कमी कर. म्हणजे काय आमचा बेसूर होत नाही ना. लय कमी करू नको, पण जरा कमी कर. आमचं आमच्यात राहावं. आमचं पटांगण त्याचा नियम असायचा. मंगळवार संकट मोचन, संकट विमोचन एक मंदिर आहे हनुमानजीचं. काशी प्रसिद्ध स्थान. भारतातले पट्टीचे कलाकार त्याच्या भोवताली राहतात. बनारसी बाज जेवढा आहे, गायकीचा वादकीचा जेवढा बनारसी बाज आहे, तबल्याचा, पखवाजाचा, गायकीचा, नृत्यकले सहित तेवढे संकट विमोचन हनुमानजीच्या भोवतालीच एक देश आहे कलाकार. राहायला तिथे मुद्दा कुठे आपला की एक आंधळा माणूस घरी पाहणार. त्याचा विशेष होता. ती मंगळवार आला संकट मोचन. सोमवार 100% विश्वनाथाच्या मंदिरात असणारच. शुक्रवार असला अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात असणार. त्याचं ठरलेलं. रविवार
काल भैरवनाथ मंदिरात असणार 100%. म्हणजे आम्हाला तिचे लय आवाज, इतकं गोड गायचं की असं वाटायचं स्वराला जन्माला हिनं घातलंय का काय, इतकं गोड गात होत. लय स्वराशी एक रस. आणि त्याचा एक नियम होता, कमीत कमी 1 रुपया तरी द्यायचा. मग गाणं विठ्ठल विठ्ठल ती गाणी म्हणायला पदावली. मग त्यानं ती पद म्हणायचं. तुम्ही त्याची गरिबीचं ठरलेलं दिलं तर माहिती असेल. मग ती पुढं पुढं आमचा त्याचा दांडगा परिचय झाल्यावर आम्ही गेलो. काय ती डोकेबाज महाराज. आम्ही आल्यावर नुसतं जवळ येऊन भरायचं, बोलायचं सुद्धा नाही. त्यांनी म्हटलं हो हो करतो महाराज, सुरू करतो. काय करतो महाराज, सुरू करतो. लगेच म्हणणार न पाहता आता दिसत नाही बरोबर. आणि मग त्याला ती गायचं. कोई लाख करे चतुराई कर्म का, लेख मिटे नारी कविताजीचं पद गायचं ते काय. कोई लाख करे चतुराई कर्म का, लेख मिटे नारी भाई. धर्माचा लवलेश मिटू शकत नाही एवढी दांडगी ताकद आणि इच्छा प्रारब्धात आहे. विठ्ठल त्याच्यामुळं जीव कुणाच्या ताब्यात, बरं कर्माच्या ताब्यात जीव. आला कसा कर्मानं घेतला का. नाही. कर्म समजदार आहे. कर्म कसं आहे, फार समजदार आहे. ते पोकतय, गाय गडबड करीत नाही. कर्माला ताब्यात एका बाईनं दिले. ही मध्यस्थीचा कुटाणा कोणी केलाय, बाईनं कुटाणा केलाय. कर्माच्या ताब्यात जीवाला देणारी कोण, बाई. बाई साधी बाई नाही. मला जगातले जेवढे जीव आहेत तेवढे कर्माच्या ताब्यात एकमेव त्या बाईनं दिले. भाषा कळली का नाही कळली. प्रत्येक जीव हा कुणाच्या ताब्यात गेलाय, कर्मा. बरं कुठे जेथे जावे तेथे कर्म पुन्हा जोडीत नाही राहणार. मग एवढा ताबा 100% कर्माचा कुणी मिळवून दिलाय, त्या बाईनं कुठं हा बाई इतकी चॅप्टर बाई, तिचा बाप बी वजनदार. पहिली गोष्ट, या जीवाला निर्माण करणारीच ती बाई. त्याच्यामुळं त्या बाईची चलती आहे. जीवाला तयार कोणी केलंय, त्या बाईनं केलं. जगात जेवढे जीव आहेत ती कुणाचे, त्या बाईची. आणि बाई इतकी खतरनाक काय, तिने डोकं लावलं काय, माणसाला मिळविता येत आहे, सांभाळणं जड जात. बोलणं कळायला का, काय करता येते, मिळविता येते, निर्माण करता येते, पण सांभाळताना फार अवघड आहे मला. हा चांगली चांगली मेट कुठली आली, अहो एका पोरावाली आलीत म्हणलं तर. पोरानी बाप माय बाप वाकडी करून सोडली, कशी धोरणात बसणार, तर सुनत माय बाप नीट केली त्या काय का सोपं आहे का अवघड आहे. ही बाई चॅप्टर, हिनं जीव नावाचा आटम तयार केला आणि सांभाळायला कर्माच्या हवाली दिला. विठ्ठल कोणाच्या ताब्यात दिलाय, कर्म.
तिला माहिती निर्माण करता येईल, मिळविता येईल, पण सांभाळणं सोपं नाही. सांभाळायला कुणाच्या हवाला दिला? कर्म. आणि त्या कर्माला वाजवून सांगितले ह्या बाईनं काय, ए याद राख. बाई कडक मार. बाईने एकच शब्द सांगितला, मी हा जीव तुझ्या ताब्यात द्यायले, कायम पडल्यावर या जीवाचा उपयोग मी कधी बी करीन. कर्म म्हणला वा. तुझा जीव आहे, उगा सांभाळून माझ्याकडे जरी असला गरज बस. जसं बँकेतली रक्कम, बँकेतले कर्मचारी आपली रक्कम म्हणतात का? पण कुणाला निहू देतात का? निहू तर देत नाही, पण जे धारक आहेत त्यांना देतात का? देत नाही. देतात, त्यांना माहिती. तसं कर्माच्या सांभाळी जीव घातला ताबा 100% कर्मात. पण बाईनं वाजवून सांगितलं होतं कैकेयीचा. प्रज्ञेने काय सांगितलं होतं? टाइम पडल्यावर मी दोन मागून घेईन. किती वर? आणि मागितले का मागितले नाही? मोक्याच्या टायमाला काम केलं. हा हा ज्येष्ठाशी धाडावी तुरी दिगंतरा नये समाचार त्याचा आणि कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. दोन्ही वर मागून घेतली. त्या बाईने एकच वर मागितलं, काय? हा जो तुमच्या ताब्यात, पण टाइम पडल्यावर याचा उपयोग मी करून घेईन. त्याच्यामुळं कर्माच्या कचाट्यात जीव मनानं आलाय का? त्या बाईनं घातला विढाल. याला पर्याय याला काय पर्याय? बाई खतरनाक आहे. हिच्या पुढं काय पर्याय चालतो? चांगली चांगली वेट कुठीला आली. जीव कोणी निर्माण केला? अशा बाईनं म्हण. काय? कल्पना अविद्या तिने झाला जीव. कुणामुळे जीव झाला? कल्पनेमुळे जीव. हा ज्ञानवरायची भाषा, ज्ञानवराय सांगतात, वाय मन हे नाव येधवी कल्पनाची सावही जयातिनी संगे जीव दशा वस्तुसी. वस्तुनाम परमात्मा. परमात्मा वस्तूला जीव दशेला आणायला कारणीभूत कोण आहे? कल्पना आहे. कल्पना अविद्या तिन्ही धारा जीव. कल्पनेमुळे जीव आहे. आणि इथं पुन्हा एक वाईट आहे. जीवाला निर्माण करणारी कल्पना. आणि इथं दुसरा एक वाईट गुण कोणता माहिती का? निर्माण केल्याबरोबर तिनं एक युक्तिवाद लढविलाय. कोणता? आता डबल जीव जाऊन देवाला मिळेल. कारण जीव कशाचा बनविलाय तिनं? मातीचा का चिखलाचा? कशाचा? दगडाचा. देवाचाच जीव बनविलाय तिनं. जयाचनी संगे जीव तशा वस्तूची. वस्तू नाम करणार परमात्मा वस्तूला जीव दशेला आणायला कारणीभूत ही आहे. म्हणजे देवाला जीव बनविले पुन्हा कल्पने. आणि मग याला ही बाई इतकी खतरनाक आहे. तिला माहिती आहे जीव कुणाचा आहे? मुंबई वाहून सोजीव लोकी. भगवान सांगतात हा भगवंताचा अंश आहे. कधी ना कधीही आपल्या स्वरूपाकडे काय होईल? वळल.
जाईल म्हणून या बाईने चलाकी केली की जीव निर्माण केला आणि फक्त देवाकडे जाणार नाही दुसरीकडे कलविला विढाला. काय केलं हिनं? हा जीव पुन्हा देवाकडे जाणार नाही याच्या तयारीत असती बाई 12 महिने. हिचा खानदानी धंदा एकच कोणता? जीवाला निर्माण करायचं आणि पुन्हा रस्ता त्याला चुकवायचा. हा तिकडे जाऊ द्यायचा नाही. लक्षात आलं का? त्या स्वरूपात नाथ महाराजांची बाई. नाथ महाराज काय? कल्पनेपासून कल्पिला मोठे कल्पिला ठेवा. पुढचं वाक्य आहे का? तेने पडे गोवा. गोवा म्हणजे संकट. तेने पडे गोवा नेने हरी. हरीला जाणवू देत नाही विढा. म्हणून माणसानं एकांतात बसल्यावर बघा कल्पना म्हणजे काय? लहर. कल्पना म्हणजे काय? बरं ती प्रत्येकाला येते का? येत नाही. काय लहर म्हणा नाही काय हिंद कोडी बाजूला राहिली का त्याच्या? लहर येते का? येत नाही. माणसं म्हणतेच ना. तुम्ही कस काय इकडे लहरी लहरी चालू विढा. त्या लहरीचं दुसरं नाव कल्पना. लहर तरंग लाट समानार्थी. लाट म्हणजे लहर. लहर म्हणजे तरंग. तरंग म्हणजे कल्पना. ही पर्यायवाची. लाटा कुठे येतात? जास्त मोठ्या समुद्रात. लाटा कुठे येतात? समुद्रात. बर लाट समुद्रावर कुणी निर्माण केली? गाववाल्यांनी. समुद्राच्या भोवतालच्या लोकांनी. कोणी निर्माण केला? कुठं ना कोणी केला. हे त्या बाईचा बाप म्हणजे वारा. हा ह्या बाईचा बाप कोण आहे? वारा. वारा. अहो लाट तयार कुणी केली? वाऱ्याने. हवा ज्या वेळेला पाण्यावर लपकत त्याला पाणी काय होणार? लपक मारणार. आणि लपकत 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 तिचं स्वरूप वाढत वाढत मोठी होणार. मग 5-5, 10-10 पारसाची लाट बनते. त्या हवेचा प्रादुर्भाव जसा असेल तशी लाट. मग लाट निर्माण करायचं काम कुणी केलंय? वाऱ्या. बर वाऱ्यानं लाट तयार केली. ही लाट जाऊन कुठं आदळती? बेटावर, काठावर. कुठं आदळती? ऐका जाणवायची. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा. ते जीव फेन संघात आणि पदत असे लाटा कुठं आदळल्या? बेटावर नाही तर काठावर. लाट आदळली की बुडबुडे तयार होणार. लाट आदळल्या आदळल्या बुडबुडे तयार होणार. आणि बुडबुड्यात काय? वरून पाण्याचं कवर आहे.